मित्रांनो नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाडक्या आणि आवडत्या शेती एक शेती या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, कारण राज्यात आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 या योजनेची अंमलबजावणी जोरात सुरू झालेली आहे. या योजनेबद्दल अनेक शेतकरी बांधवांच्या मनामध्ये प्रश्न आहेत, गोंधळ आहेत. त्यापैकी एक गोंधळ म्हणजे 50,000 रुपयांचं प्रोत्साहन अनुदान नेमकं कोणाला मिळणार, जर मिळणार असेल तर याच्या पात्रता नेमका काय, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कागदपत्र कोणती जमा करायची आणि कुठे जमा करायची, या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत. त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. मित्रांनो, योजनेची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे. बँकांनी शेतकऱ्यांच्या त्यांच्या अपूर्ण कागदपत्रांसाठी बोलावण्यास सुरुवात देखील केलेली आहे. अनेक ठिकाणी ॲग्रीस्टॅक पोर्टलवरती नोंदणी करण्याचं आवाहन शेतकरी बांधवांना केलं जात आहे. आता करायचं काय, तर ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड किंवा जे शेतकरी मयत झालेले आहेत त्यांच्या वारसांची आवश्यक कागदपत्र जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समितीच्या माध्यमातून बँकांकडे सादर करायचे. तुम्हाला बँकांकडून मेसेजद्वारे माहिती रेग्युलर जर मिळत असेल तर ती माहिती किंवा ते मेसेजेस तुमच्या मोबाईलमध्ये नक्की तपासा की बँकेचा काही मेसेज कागदपत्र घेऊन या संदर्भातला आलेला आहे का. आता सर्वात मोठा प्रश्न येतो की आम्ही नियमित कर्जदार आहोत, तर आम्हाला 50,000 रुपयाचं जे काही अनुदान आहे तर ती मिळणार का. तर मित्रांनो बघा, याबद्दलची पात्रता अगोदर समजून घ्या. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पार्ट कालावधी. ही योजना 1 एप्रिल 2022 नंतर घेतलेल्या कर्जासाठी म्हणजे 2022-23, 23-24 आणि 24-25 या 3 वर्षातील कर्जाचा विचार या ठिकाणी केला जाईल. अट, या 3 वर्षापैकी कोणतेही 2 वर्ष ज्या शेतकऱ्यांनी आपल्या पीक कर्जाची वेळेत परतफेड केलेली आहे ते शेतकरी या अनुदानासाठी पात्र राहणार आहेत. आता गोंधळ नेमका कुठं होतोय, तर अनेक शेतकरी विचारतात की आम्ही 25-26चं कर्ज भरलेलं नाही तर आम्हाला मिळेल का. तर याचं उत्तर असं आहे मित्रांनो की जर तुम्ही अलीकडे अल्पमुदतीचं कर्ज अद्याप फेडलेलं नसेल तर तुम्हाला हे अनुदान मिळणार नाही. आधी ते जुनं कर्ज फेडणं आवश्यक आपल्याला असणार आहे. आता याच्यामध्ये 3 परिस्थिती निर्माण होतात. परिस्थिती नंबर 1, जर तुम्ही 22-23 आणि 23-24 मध्ये कर्ज घेऊन फेडलेलं असेल आणि नंतर नवीन कर्ज घेतलेलं नसेल तर तुम्ही याच्यामध्ये पात्र ठरता. परिस्थिती नंबर 2, जर तुम्ही 3 वर्ष कर्ज घेतलं आणि 25 मध्ये ते फेडून आता कर्ज घेतलेलं नाही तर तुम्ही पात्र आहात. परिस्थिती नंबर 3, जर तुम्ही यानंतर 25-26चं कर्ज घेतलेलं असेल तर ते आधी भरावं लागेल, तरच त्याचबरोबर येणाऱ्या 26-27च्या खरीप हंगामातही तुम्हाला विहित मुदतीत कर्ज फेडावं लागेल, तरच 50,000 रुपयाचा लाभ तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार. थोडक्यात काय, तर तुम्हाला तुमचे थकीत कर्ज आधी बंद करावे लागतील. काही जण म्हणतात की 2019च्या कर्जमाफीचा आणि याचा काही संबंध आहे का, तर लक्षात घ्या 2019च्या कर्जमाफीचा या योजनेशी थेट संबंध येत नाही. जर तुम्ही तेव्हा पात्र असाल आणि तरीही तुमची नियमित कर्ज असतील तर तुम्ही या 50,000च्या अनुदानासाठी पात्र ठरू शकता. मित्रांनो, या योजनेचं अधिकृत GR तुम्ही सरकारी पोर्टलवर किंवा बँकेच्या शाखेत जाऊन या ठिकाणी मिळवू शकता. तुमच्या मनात काही शंका असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की विचारा. जर तुम्ही अजूनही कागदपत्रे बँकेत दिली नसतील तर विलंब करू नका. त्वरित आपल्या बँकेच्या शाखेत जाऊन माहिती घ्या. तुमचं नाव यादीत आहे का, तुमची कागदपत्रांची विचारणा त्या ठिकाणी होते का, होत असेल तर लगेच त्या ठिकाणी आपली कागदपत्र नेऊन द्या. मयत कर्जदारांच्या वारसांसाठी विशेष प्रक्रिया आपण मागील व्हिडिओमध्ये बघितलेली आहे. तो व्हिडिओ तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन बघू शकता. ती तुम्ही प्लेलिस्टमध्ये सुद्धा त्या व्हिडिओचं बघू शकता. ही माहिती जास्तीत जास्त गरजू शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. चॅनलवरला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन आणि सविस्तर माहितीसहित. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.